डबल महाराष्ट्र केसरी व शिवसेना शिंदे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांच्या पुढाकारातून सुरू झालेली सिंधू रक्तदान शिबिर दुसरे वर्ष यशस्वीरित्या संपन्न झाले आहे। क्रांतीदिनी दिल्लीमध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये देशाच्या जवानांसाठी रक्तदान शिबिर पार पडल्यानंतर सांगली जिल्ह्यातून गेलेले 1200 रक्तवीर विशेष रेल्वेने पुन्हा सांगलीमध्ये परतले आहेत। यावेळी चंद्रहार पाटील यांच्यासोबत रक्तवीरांचा सांगली रेल्वे स्थानकामध्ये पुष्पहार आणि हलगीच्या निनादात स्वागत करण्यात आले। दिल्लीमधल्या रक्तदान शिबिरानंतर देशाच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत असलेल्या लेह लडाख येथे जाऊन तिसरं सिंधू महारक्तदान शिबिर होणार असल्याची घोषणा यावेळी चंद्रहार पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे। सिंदूर आर्मी महारक्तदान यात्रा आज आपण पूर्ण करून हे दुसरं वर्ष पूर्ण करून आपल्या सांगली जिल्ह्यातील जवळजवळ 1200 युवक इतिहास घडवून आज सांगली जिल्ह्यामध्ये सुखरूपपणे परत आलेले आहेत। खरं तर देशातला एकमेव पक्ष असा आहे शिवसेना पक्ष की देशाच्या जवानांसाठी रक्तदान करण्याचा हा उपक्रम गेल्या वर्षी जम्मू काश्मीर येथे केला, ह्या वर्षी दिल्ली या ठिकाणी केला, दिल्लीच्या आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये। आणि महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी देशाचे संरक्षण मंत्री आपले राजनाथ सिंह साहेब स्वतः येऊन त्या रक्तदानाला भेट देऊन तिथं त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये कौतुक आपल्या सांगली जिल्ह्याचं कौतुक केलं। शिवसेना पक्ष एकनाथजी शिंदे साहेबांचं, उदय सामंत, त्याच पद्धतीने श्रीकांत शिंदे साहेबांचं सर्वांचं तोंड भरून कौतुक केलं। आणि त्यात मला अभिमानाची गोष्ट अशी वाटली की त्यांनी सांगितलं की क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असणारा सांगली जिल्ह्यातील एवढे पैलवान इथं येऊन रक्तदान करतात, हे माझ्या आयुष्यातली पहिली घटना आहे। म्हणजे खरं हा सांगली जिल्ह्यासाठी आणि आमच्या शिवसेना पक्षासाठी खूप मोठा दिवस आहे। सगळे रक्तवीर आमचे आम्ही शिवसेनेच्या वतीनं, शिवसेना पक्षाच्या वतीनं आदरणीय उदय सामंत साहेबांनी जो देशाच्या जवानांसाठी रक्तदान करेल, आपण त्यांना रक्तदाता जे म्हणतो तो रक्तवीर इथून पुढं आपण त्याला संबोधित करू अशा पद्धतीनं आमच्या पक्षानं एक नवीन पायंडा पाडलेला आहे। त्यामुळे 1200 रक्तवीर सुखरूपपणे आज पुन्हा पाठीमागं आपापल्या घरी निघाले सुखरूप। त्यामुळे खरं आज खूप आनंदाचा दिवस आहे। आणि दरवर्षी 9 ऑगस्टला क्रांती दिना दिवशी शिवसेना पक्षाच्या वतीनं अशा पद्धतीचा उपक्रम देशामध्ये होणार। गेल्या वर्षीचं रेकॉर्ड ह्या वर्षी आम्ही शिवसेना पक्षाचं आमचंच रेकॉर्ड आम्ही यावर्षी मोडलं। पुढच्या वर्षी ह्याच्याहूनही मोठा कार्यक्रम कदाचित लेह लडाखमध्ये हा कार्यक्रम होईल पुढच्या वर्षीचा। बॉर्डरवर जाऊन जिथं आपले जवान उभा राहतात बॉर्डरची रक्षण करण्यासाठी, त्या ठिकाणच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणजे आपल्या युवकांनाही बघायला मिळेल की आपले जवान काय करत आहेत, आपल्यासाठी रक्त कसे सांडत आहेत, त्यांच्यासाठी रक्त देण्यासाठी आपण तिथे जाण्याचा आमचा विचार आहे। आणि हे दुसरं वर्ष आमचं यशस्वी झालेलं आहे। ह्याचं खरं पूर्ण श्रेय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याच पद्धतीने उदयजी सामंत साहेब आणि श्रीकांतदादा शिंदे यांना पूर्ण श्रेय या कार्यक्रमाचं जात आहे।